काल आम्ही घेतले गाणगापूर आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन. आज तुळजापूर आणि पंढरपूर. अक्कलकोटवरून आता आम्ही निघालो तुळजापूरला भवानी मातेचं दर्शन करायला. वाजले आहेत 7:30 झाले आहेत. तरीचं लवकरात लवकर पोचून आम्हाला दर्शन. थोडं नाश्ता करतो इथेच घरून आणलेला शंकरपारी आणि बाकीचे अटरपटर चटरपटर आयटम. तुळजापूरला जाण्याच्या अगोदर थोडंसं नाश्ता करूया म्हणून ती थांबलो इथे. आता बसमधून उतरल्यावरती आम्ही आता तुळजापूरला ठीक 9 वाजता. आता मग देवदर्शन करूया. तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक मुख्य शक्तिपीठ आहे. हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता होती आणि महाराजांना याच देवीने भवानी तलवार दिली होती अशी आख्यायिका आहे. तर आज आपण याच मातेला, या आईला भेटायला जाणार आहोत. चला तर मग तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनाला. समर्था काढले नाही. मंदिर येईपर्यंत देवीच्या प्रकट होण्याची कथा मी सांगतो तुम्हाला. कृतयुगात कर्दम ऋषीच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती हिने आपल्या लहान मुलाच्या संगोपनासाठी व देवीच्या दर्शनासाठी मंदाकिनी नदीच्या काठावर कठोर तपश्चर्या सुरू केली. त्यावेळी कुकुर नावाच्या एका राक्षसाने तिच्या तपश्चर्येत व्यत्यय आणून तिचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला. असहाय्य झालेल्या अनुभूतीने देवी भगवतीचा धावा केला. भक्ताच्या अर्थहाकेला धावून येत साक्षात आदिशक्ती अनुभूतीसमोर प्रकट झाली. देवीने कुकुर राक्षसाशी घनघोर युद्ध करून त्याचा वध केला. साध्वी अनुभूतीच्या विनवणीवरून देवीने या बालाघाटावर पर्वतराईत कायमस्वरूपी वास्तव्य केले. तुळजापूर मंदिराच्या जवळ आता आलो आहे आम्ही. आता दर्शन घेणार. गर्दी किती ते बघूया. ओटी आहे, ओटी आहे मला पण. चला नवरात्री दरम्यान म्हणजेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात तुळजापूरमध्ये वार्षिक तुळजाभवानी जत्रा भरते. मंदिराच्या पायऱ्या उतरल्यावर उजव्या हातावर गोमुख तीर्थ तर डाव्या हातावर कल्लोळ तीर्थ दृष्टीस पडते. मातेच्या दर्शना अगोदर भाविक या पवित्र तीर्थात स्नान करतात. मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या हातावर सिद्धिविनायक मंदिर आहे. श्री सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती दर्शन. तर उजव्या बाजूस आदिशक्ती आदिमाया मार्तंग देवीचे मंदिर आहे. सरदार निंबाळकर प्रवेशद्वारमधून आता आम्ही आज प्रवेश करतोय. या मंदिराची बांधणी 12व्या शतकात झाली. देवीच्या मंदिराची रचना हेमाडपंथी आहे. तुफान गर्दी.
बरीच गर्दी असल्याकारणाने आम्हाला वेळ लागणार होता हे निश्चित. पण आम्ही पुजाऱ्यांशी चर्चा करून त्यांची काही दक्षिणा असेल ती ठरवून आम्ही मुखदर्शनाला गेलो. यात फक्त तोटा असा होता आमचा की हे दर्शन आम्हाला जवळून न घेता देवीपासून 50 फुटाच्या अंतरावर हे आम्हाला दर्शन भेटणार होते. पण तरीसुद्धा आमचा वेळ वाचणार होता म्हणून देवीचे दर्शन घेण्याचे आम्ही मान्य केले. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवीची पौराणिक कथा स्कंद पुराणिक सह्याद्री खंडात दिली आहे. भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येणारी माता म्हणून तिला तुळजा असे म्हटले जाते. पाणी वाटप चालू आहे. कोणाला पाणी पाहिजे तर पाणी लवकर पिऊन घ्या. काय ते काय देवाला काय हे आमची 16 जण. यांची ओळख करून द्यायची राहिली. ही आहे सिद्धी आणि छोटी आहे समर्था. हे काय काय आहे? त्या देवाला सगळं चालतं, मान्य असतं सगळं. गेट बंद. मंदिराचा मुख्य गाभारा आणि मूर्ती 12व्या शतकात देवगिरीच्या यादव काळात बांधल्याचे मानले जाते. तुळजाभवानी मातेची मूर्ती स्वयंभू असून ती गंडकी शैलीची आहे. लांबून का होईना देवीचे दर्शन हे खूप छान झाले. इथे आम्ही ठरवलेले पुजाऱ्यांनी आमच्या सर्वांची एकत्रच आरती घेतली. आता सांग सर्वांची पूजा अर्चा करून झाल्यानंतर थोडंसं मंदिर फिरूया. भक्तांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी इथे वरती हिरवे कपडे बांधले होते. तर ह्या हिरव्या पडद्यामधून आपणास मंदिराचा कळस दिसतोय. देवी मंदिराच्या मागच्या बाजूस काळ्या दगडाचा चिंतामणी असून तो गोल आकाराचा आहे. आपले काम होईल की नाही याचा कौल हा चिंतामणी देतो.
दगड जर डाव्या बाजूला फिरला तर नकार आणि उजव्या बाजूला फिरला तर होकार. इथे बरेच भाविक कौल लावताना आपल्यास बघायला मिळत आहेत. शेवटी हा देवाचा कौल, तो हो असेल किंवा नाही असेल, तो त्याची मर्जी. दरवर्षी या मंदिराला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक आणि भाविक या इथे येतात. की जय जय. चला 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 हे. हे आहे यज्ञकुंड. इथे गोमुख तीर्थाकडे काहीतरी काम चालू आहे, ते आम्हाला बघायला मिळाले नाही. सकाळी लवकर उठून आम्ही त्याचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही आलो आहे दुपारी 12:30-1च्या दरम्यान, 1-12:30ला एक हॉटेलमध्ये जेवायला, जे आहे सोलापूरच्या मार्गावरती राजगड. चला आता मग आता जेवतो आणि आपण जाऊया आता पंढरपूर दर्शनला. पंढरपूरमध्ये आपल्याला 3 तास लागणार आणि या 3 तासाच्या ह्याच्यामध्ये कंटाळा येणार, बसचा प्रवास आहे. तर आता आपण जेवूया आणि आपण बघूया पंढरपूरचं दर्शन, विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे आपल्याला. राजगड हॉटेलमध्ये जेवून आम्ही संध्याकाळी पंढरपूरला पोचणार आणि या पंढरपूरचा हा व्हिडिओ मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला दाखवणार. तर आपण आता जेवूया आणि तुम्हाला या राजगडाचे दर्शन करवतो की राजगड हा आहे तरी कसा. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला अजून मला सबस्क्राईब कोण केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. पुढच्या भागामध्ये आपण घेणार आहोत पंढरपूरच्या विठोबारायाचे दर्शन आणि बघणार आहोत तेथून जवळच असलेल्या शेगावच्या गजानन महाराजांचा मठ. चला तर मग काळजी घ्या. बाय.